सतर्क राहणं हीच तर भूमिका नरेंद्र मोदीजींच्या सरकारची आहे. बरोबर. एक काळ होता की काँग्रेस बरोबर देखील आपण सत्ता उपभोगलेली आहे आणि त्यानंतर भाजपमध्ये घेतलेला प्रवेश. दोन्ही विचारधारांमध्ये कितीचा फरक वाटतो? म्हणजे 12 मी वर्ष देशभक्तीचं जर त्याला मापदंड लावले तर मात्र कुणाची भक्ती जास्त श्रेष्ठ? बघा, एक लक्षात घ्या, 39 वर्ष आम्ही शिवसेना सारख्या पक्षामध्ये आमच्या वडिलांनी काम केलं. आदरणीय बरोबर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जहाल हिंदुत्व ज्याला आपण म्हणतो त्यासाठी काम करणारे आमचे वडिलांनी वर्षानुवर्ष राणे साहेबांनी तिथे काम केलं. म्हणजे हिंदुत्व हे आमच्या नसानसामध्ये आहे. आम्ही बोलतो आमचं रक्तच भगवा आहे. बरं. 12 वर्ष उद्धवजींच्या नाकारतेपणामुळे, उद्धवजींच्या एकंदरीत घाणेरड्या राजकारणामुळे काँग्रेस सारखा पक्ष आम्हाला नाईलाजाने निवडायला लागला. पण त्याच्यामुळे देशभक्तीमध्ये तर कुठे कमी झालेली नाही. आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये काम केल्यानंतर विचारली मी तुझ्या छाती ठोक पद्धतीने सांगतो, हा एकमेव पक्ष देशात राज्यात असा आहे जो हिंदुत्व बरोबर कुठलाच तडजोड करत नाही. बरं. जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे भारतीय जनता पक्षाकडून कुठलीही तडजोड होत नाही. आणि म्हणूनच आज ह्या पक्षामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, ह्यांच्या राष्ट्रभक्तीमध्ये आणि काँग्रेसच्या राष्ट्रभक्तीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बरं. काँग्रेसची जिहाद भक्ती आहे आणि ह्यांची राष्ट्रभक्ती आहे. बरं. दोन्हीतला फरक तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यातील आणि देशातील सध्याच्या गोंधळलेल्या राजकीय परिस्थिती